हैदराबाद GR नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर पुन्हा उपोषणाला बसावं लागेल। मनोज जरांगेंचा महायुती सरकारला पुन्हा इशारा। अजितदादा अपघात प्रकरणी DGCA विरोधात FIR करून घेण्यास मरीन ड्राईव्ह पोलिसांचा नकार। रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वाद। उद्या बारामतीत FIR दाखल करण्याचा प्रयत्न करणार रोहित पवारांची माहिती। 28 जानेवारीला अपघाताच्या दिवशीच DGCA कडून VSR ला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न। रोहित पवारांचा आरोप। DGCA सह हवाई वाहतूक मंत्री यांनीही VSR ला क्लीन चिट दिली। रोहित पवारांची माहिती। अजितदादांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी लक्ष घालावं। रोहित पवारांचं आवाहन। प्रत्येक विमानाचं ऑडिट व्हायला हवं। वाढत्या विमान अपघातांवर सुप्रिया सुळेंचं भाष्य। तर अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशीही पारदर्शक व्हावी। रोहित पवारांच्या आरोपात तथ्य असेल तर कारवाई व्हावी, सुळेंची मागणी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईत निवड। प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव। प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते होणार सुनेत्र पवारांची निवड। राज्यसभेसाठी भाजप उमेदवारांची नावं 28 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार। विनोद तावडे, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडेंचं नाव आघाडीवर। विजय रहाटकर, भागवत कराड यांच्यासह इतर नावांचीही चर्चा। अंबादास दानवेंनी केलेले आरोप बिनबुडाचे। दानवेंवर अब्रूनुकसानीचा दावा करणार खासदार संदीपान भुमरेंचा इशारा। हिबानामा 1971 मधील माझ्या चालकाचा जन्म 1984चा, अशा प्रकारे हिबानामा कसा होईल, भुमरेंची माहिती। मुंबई पालिकेचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर। गेल्या वर्षापेक्षा यंदा 6,525 कोटी रुपयांची वाढ। ठाकरेंच्या ठेवी महायुती मोडणार असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर विधिमंडळात चर्चा। प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडे कोणत्या उपाययोजना, परबांचा सवाल। तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा मुंबईत प्रदूषण कमी असल्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा दावा। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण। कांद्याला प्रति क्विंटल अवघा 500 ते 800 रुपये दर। कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, लिलाव पाडले बंद। कल्याणला लोकलमध्ये महिलेचे केस सोडत मारहाण। महिलांच्या डब्यात चढताना तरुणीचे केस सोडले। कल्याणहून बदलापूरला जाणाऱ्या लोकलमधला प्रकार। नागपूर जिल्ह्यातल्या कामठीमध्ये 2 दुकानदारांमध्ये राडा। अतिक्रमण हटाव मोहीम दरम्यान जोरदार मारहाण। पोलिसांसमोरच दोन्ही दुकानदार भिडले। लग्नाच्या स्टेजवर गोळीबार करून नवरीची हत्या। उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार। एकतर्फी प्रेम प्रकरणातून गोळीबार झाल्याचा कुटुंबियांचा आरोप।